तर राम राम मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका भूषण चौधरी. आज आपल्याला रोटर वगैरे मारायचं काम होतं म्हणून रोटर वगैरे जोडून घेतलं आणि आलो तो बागेत तर काही एवढं खास रोटर लागत नव्हतं गवतामुळे. मग आलो दुसऱ्या प्लॉटमध्ये. या प्लॉटला तर रोटर बऱ्यापैकी लागत होतं आणि ऊन पी खूप जास्त होतं म्हणून तुमचा पूर्ण पॅक होऊन गेला होता. पॅन्थरला म्हटलं घे थोडा आराम करून. पप्पांनी त्यामुळे तुला गाणेगाव जावं लागेल म्हणे. मग काय भूषण दादा निघाला गाणेगाव जाण्यासाठी. गाडीमध्ये डिझेल नव्हतं म्हणून डिझेल वगैरे टाकून घेतलं आणि निघालो होतो मग गाणेगावकडं. तुम्हाला वाटत असेल भाऊ की रोज रोज गाणेगाव कशासाठी जात असेल, तर आपलं कलम बांधायचं पण काम चालतं. गाणेगावला 35,000 कलम बांधायची होती म्हणून आलो तो गाणेगावला. माणसांसाठी बत्ता आणला होता. त्यांनी खाऊन वगैरे लागले भाऊ कामाला. मग कामाला लागले आणि तुमचा भाऊ अटकून गेला रस्त्यामध्ये, कारण की ट्रॅक्टर होतं रस्त्यामध्ये उभं. त्यांना होता काढा लवकर. मग तुमचा भाऊ येऊन लागला घरी आल्यावर तुमचा भाऊ जे अर्धा अपुरं काम सोडून गेला होता ते तुमचा लहान भाऊ पूर्ण करत होता. कांद्याची एक गाडी परत भरून घेतली आणि बाकी कॅरेटी भरून ठेवल्या उद्यासाठी. मग आपल्या डाळिंबला लिक्विड द्यायचं होतं. मग पटापट लिक्विड वगैरे घेऊन गेले. तुमचा भाऊ आला तो बागेत की पाणी वगैरे व्यवस्थित पडतं का नाही बघायला. तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत आयरणी ब्लॉग येत होते आणि मराठी ब्लॉग कसं काय यायला लागले. तर मित्रांनो, शेतीबद्दल तुमच्या भावाला जेवढी माहिती आहे तेवढी तुमचा भाऊ शेतकरी मित्रांपर्यंत माहिती पुरवण्याचं मराठीमध्ये काम करणार आहे. त्याच्याकरता आजपासून मराठी ब्लॉग येतील.